नमस्कार, कुक विथ हर्षामध्ये आज मी बनवणार आहे एक खास रेसिपी जी आहे माझ्या पणजी आजीची। ती या पद्धतीने हा शिरा बनवायची आणि खूप टेस्टी लागायचा। जवळपास 100 ते 150 वर्ष पूर्वीची ही शिरा बनवण्याची पद्धत आहे आणि तसंही श्रावण महिन्यामध्ये बरेचसे सण असतात तर तुम्ही हा शिरा बनवू शकता। तर हा खास असा शिरा बनवण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप एवढा बारीक रवा घ्यायचा आहे। जाड रवा सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याच कपाने 1 कप एवढं दूध घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरला असलेलं दूध वापरायचं आहे आणि आता यामध्ये 2 ते 3 वेलच्या बारीक करून टाकायच्या आहेत। वेलची आणि दुधाचं जे मिक्सचर आहे आणि त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं। वेलची पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी याला रेस्ट करून घ्यायचं। 15 ते 20 मिनिटांनंतर इथे एक पॅन घेतला आहे मी, तुम्ही कढई घेऊ शकता, कुठलंही जाड बुडाचं भांड घ्यायचं। त्यामध्ये अर्धा कप एवढं तूप आणि अर्धा कप एवढी साखर घेतली आहे। साखर आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला कितपत गोड आवडतं त्यानुसार। गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आणि लो फ्लेमवर ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे। तर ही जी स्टेप आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे। एकदम लो फ्लेमवर साखर सतत फिरवत आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे। 1 सेकंदासाठी सुद्धा आपला चम्मच थांबायला नाही पाहिजे, नाहीतर साखर जळू शकते आणि मग शिरा जो आहे तो कडू होऊ शकतो। त्यामुळे सतत फिरवतच आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे। तर साधारणतः 8 ते 10 मिनिटं लागतात साखर मेल्ट होण्यासाठी। आता तुम्ही इथे बघू शकता 5 ते 6 मिनिटं झाली आहे। साखर थोडं वेगळं टेक्स्चर आलेलं आहे साखरला, ती गरम झालेली आहे, म्हणजे आता ती मेल्ट व्हायला सुरू होणार आहे। तर सतत फिरवत राहायचं आणि जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही, त्याला छान सोनेरी असा कलर येत नाही, ती कॅरमलाइज होत नाही, तोपर्यंत आपल्याला हे प्रोसेस सुरूच ठेवायची आहे, फिरवत राहायची आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम लोच ठेवायचा आहे। तर आता नेक्स्ट स्टेप बघू शकता तुम्ही, साखर वितळायला सुरुवात झालेली आहे आणि साखरनी कलर पण बदललेला आहे। छान सोनेरी असा कलर आलेला आहे। साधारणतः 10 मिनिटं झालेली आहेत आता आणि आता 2 ते 3 मिनिटं मी याला परत असंच फिरवत कॅरमलाइज करून घेतलंय आणि आता एकदम परफेक्ट कलर आलेला आहे। साखर कॅरमलाइज झालेली आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि जे दूध आणि रवा आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते छान मुरलं गेलेलं आहे, सोक झालेला आहे रवा दुधामध्ये। एकदा परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कॅरमलाइज साखर आणि तुपाचं जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं। आपण हे मिश्रण जे टाकलं आहे ते रूम टेम्परेचरला आहे आणि साखर जी आहे ती गरम आहे, त्यामुळे आपण जेव्हा दुधाचं मिश्रण यामध्ये टाकू तेव्हा साखर एकदम गोळा झाल्यासारखी वाटेल, पण घाबरायचं नाहीये। जसं जसं आपण याला गरम करू तेव्हा साखर परत मेल्ट व्हायला सुरुवात होईल आणि शिऱ्याला छान कलर येईल। तर आता गॅस सुरू करायचा आणि फिरवत आता हा हलवा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर तोपर्यंत हा हलवा शिजवायचा आहे आपल्याला जोपर्यंत हे तूप जे आहे ते पूर्णपणे या शिऱ्यामध्ये किंवा या हलव्यामध्ये ऍब्सॉर्ब होत नाही। बघा इथे मी सतत मिक्स करत राहिले आहे आणि हे जे तूप आहे ते या शिऱ्यामध्ये पूर्णपणे ऍब्सॉर्ब झालेलं आहे। आता लो फ्लेमवरच आपल्याला हा शिरा साधारणतः 10 ते 12 मिनिटांपर्यंत शिजून घ्यायचा आहे, जोपर्यंत हा शिरा पॅन सोडत नाही, म्हणजे पॅन पासून पूर्णपणे वेगळा होत नाही तोपर्यंत। तर साधारणतः 5 ते 6 मिनिटांनंतर हा शिरा पॅन पासून वेगळा व्हायला लागलाय, पॅन सोडायला लागलाय। तुम्ही इथे बघू शकता इझिली हा शिरा जो आहे तो एक गोळा तयार होत आहे। शिरा जवळपास आपला तयार झालेला आहे। आता यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत, तर आपल्या आवडीनुसार तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स बारीक चॉप करून यामध्ये घालू शकता। सोबतच मी ते काही केसरचे धागे टाकले आहेत, म्हणजे फ्लेवर पण छान येतो आणि कलर पण छान येतो। तसं या शिऱ्याला जो कलर आहे तो ऑलरेडी छान येतो, कारण शुगर कॅरमलाइज केली आहे, त्याचा कलर खूप सुंदर येतो या शिऱ्याला। तर ड्रायफ्रुट्स टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटांपर्यंत फिरवत सतत शिजून घ्यायचा, हा शिरा छान परतून घ्यायचा। 2 ते 3 मिनिटांनंतर आपला एकदम जबरदस्त चवीचा वेगळ्या पद्धतीने केलेला शिरा तयार आहे। तुम्ही बारीक चिरलेल्या ड्रायफ्रुट्सनी किंवा बारीक चिरलेल्या पिस्त्यानी याला गार्निशिंग करून सर्व करू शकता। एकदम वेगळ्या चवीचा हा जो शिरा आहे तो नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।